नागपुरात युवक काँग्रेसचं नितीन गडकरी यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। E20 इथेनॉल संदर्भात युवक काँग्रेस नितीन गडकरींविरोधात हे आंदोलन नागपूरमध्ये होत आहे। नागपूरमध्ये युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। E20 इथेनॉल संदर्भात नितीन गडकरी यांच्या विरोधात युवक काँग्रेसचं हे आंदोलन आहे। नागपूरमधून ही दृश्य आपण बघतोय। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर आपण बघतोय की E20 इथेनॉल विरोधात कुठेतरी युवक काँग्रेस आक्रमक झाले आणि नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। काय अधिकचे अपडेट आहे? काही तांत्रिक कारणामुळे जितेंद्रपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। ही दृश्य आपण नागपूरमधून बघतो। या ठिकाणी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं नितीन गडकरी यांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। E20 इथेनॉल संदर्भात युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। पुन्हा एकदा आपण जितेंद्र यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। नागपुरातली ही दृश्य आपण बघतोय। नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन आहे। काय अधिकचे अपडेट आहेत जितेंद्र? युवक काँग्रेसचं हे आंदोलन आज आयोजित करण्यात आलेलं आहे। आज सकाळी येथे मेसेजेस आलेले होते आणि त्यानुसार हे आंदोलन जे आहे ते E20 जे पेट्रोल इथेनॉल मिश्रित जे पेट्रोल आहे त्या विरोधात आहे आणि युवक काँग्रेसने आंदोलन काँग्रेसच्या महाल येथील कार्यालयातील देवरिया भवन ते महाल येथील जे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निवासस्थान आहे तिथे आयोजित करण्यात आलेलं आहे। मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे। देवरिया भवन इथून जो निघतो मार्ग चिटणवीस पार्क इथेच हा मोर्चा जो आहे तो अडवण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा इथे तयार करण्यात आलेला आहे। युवक काँग्रेस कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि इथेनॉल मिश्रित जे पेट्रोल आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत असून आता आंदोलक आणि पोलीस यांच्या धुमसकटी पाहायला मिळत आहे। जे बॅरिकेड तिथे लावण्यात आलेले आहेत ते बॅरिकेड ओलांडून जाण्याचा प्रयत्न जे आहे ते युवक काँग्रेसचे आंदोलक करून राहिलेले आहेत आणि त्यांना अडवण्याचा जो आहे तो पोलीस पुरेपूर प्रयत्न करत आहेत। या झटापटीमध्ये आता काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यातही घेतलेलं आहे। मात्र ज्याप्रमाणे इथेनॉल मिश्रित पेट्रोलचं जे विरोधात देशभर किंवा खास करून सोशल मीडियावर जे आंदोलन सुरू होतं ते आता रस्त्यावर आल्याचं आपल्याला दिसून राहिलेलं आहे आणि खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहनगरात युवक काँग्रेसतर्फे हे आयोजन करण्यात आलेलं आहे। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात नागपुरातील जे कार्यकर्ते आहेत युवक काँग्रेसचे ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र दिसून येऊन राहिलेलं आहे। सध्या पोलीस या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काही कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यास देखील आता पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। जी तर आपण बघतोय की E20 इथेनॉल संदर्भातलं हे आंदोलन आहे आणि नागपुरात युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। त्या ठिकाणी पोलीस सुद्धा दिसत आहेत। आंदोलकांना ते अडवण्याचा प्रयत्न करतायत। सध्याची तिकडची परिस्थिती काय त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, कारण ज्याप्रमाणे हे आंदोलन करण्यात आलेलं होतं शिक्षण बेरोजगारी याबरोबरच इतरही प्रश्न या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समोर करण्यात आलेले होते। मात्र खास करून हे जे आंदोलन होत आहे ते इथेनॉल मिश्रित जे पेट्रोल आहे त्याच्या विरोधात, कारण त्याच्या ज्या तक्रारी होत्या त्या आल्याचं मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर तक्रारी देखील येत असल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने एकीकडे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल असतील किंवा आम आदमी पक्ष असेल ते या E20 पेट्रोल विरोधात आंदोलन करत आहे। तर आता काँग्रेस देखील आता या आंदोलनात उतरलेले आहे आणि खास करून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आता आंदोलन करत आहेत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील जो गडकरी वाडा आहे त्या वाड्यावर हा मोर्चा काढण्यात आलेला होता। मात्र हा मोर्चा जो आहे तो फार पूर्वी महाल परिसरातील चिटणवीस सेंटर इथे अडवण्यात आलेला आहे आणि आता कार्यकर्त्यांची जे आहे ते धरपकड जे आहे ते आता पोलीस करून राहिलेले आहेत। मात्र एकूणच पाहता आंदोलक आणि पोलीस यांच्या धुमसचक्र सुरू आहे। युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि E20 पेट्रोल बाबत जो काही माहिती असेल किंवा जी काही समज असेल जे सोशल मीडियावर असेल किंवा इतर ठिकाणी असेल त्यावरून आता जनतेतील जो संभ्रम आहे तो दूर करण्याची मागणी जी आहे ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जी कुठेतरी E20 विरोधात जे सोशल मीडियावरती
आक्रमक अशा पोस्ट होत्या, त्याच्यावरच्या कमेंट होत्या, नितीन गडकरी यांच्या विरोधात ही पोस्ट होत्या, तर ह्या कुठंतरी आता रस्त्यावरती या आंदोलनाच्या मार्फत पोहोचल्यात असं म्हणावं लागेल का? कारण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की E20 पेट्रोलच्या विरोधात किंवा इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलच्या विरोधात जो काही रोष होता किंवा जो काही समज असेल, गैरसमज असेल, त्याबद्दलचे रील्स असतील, त्याबद्दलची माहिती असेल, ह्या आतापर्यंत केवळ सोशल मीडियावर उपलब्ध होत्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्त करण्यात येत होत्या. मात्र आता या पेट्रोलच्या विरोधात रस्त्यावर उतरून पहिल्यांदाच आंदोलन होत आहे आणि त्याही काँग्रेसच्या वतीने आंदोलन होत आहे, युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन होत आहे. आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री गडकरी, कारण केंद्रीय मंत्री गडकरी यांनी इथेनॉलचा पुरेपूर जो आहे तो प्रचार केलेला होता, गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रचार करत होते. त्यामुळे ते भले ते परिवहन मंत्री असतील, त्यांच्याकडे भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्रालय आहे, मात्र E20 पेट्रोलच्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरीच हे कारणीभूत आहेत की काय, अशा प्रकारचा देखील एक प्रचार करण्यात आलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते गडकरी यांच्या विरोधात आता जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते उतरलेले आहेत आणि रस्त्यावर हे आंदोलन होत आहे. त्यामुळे एकीकडे तुम्ही म्हणाला तशा प्रकारे की अगोदर हे केवळ सोशल मीडियावर आंदोलन सुरू होतं किंवा त्या प्रकारची माहिती होती, मात्र आता ते रस्त्यावर याच्या विरोधात उतरल्याचं आता चित्र दिसून येऊन राहिलेलं आहे. नक्कीच अपडेट घेत राहू जितेंद्र. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.